श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील तृतीय सोपान अरण्यकांड याच्या चिंतनाला सज्जनहो आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. त्यातील आपले हे आजचं कथा चिंतन क्रमांक 709. रामायणामधल्या प्रथम 2 सोपानांचा हा प्रदीर्घ प्रवास आपला गोस्वामी तुलसीदासांच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण झाला. भरतजी प्रभू रामचंद्रांच्या पादुका घेऊन अयोध्येस परत आले. राजसिंहासनावरती भरतजींनी प्रभू रामचंद्रांच्या पादुकांचा राज्याभिषेक करून त्यांच्या आज्ञेने या अयोध्येचा सर्व राज्यकारभार करावयास सुरुवात केली. स्वतः अत्यंत तपस्वी अशा वेशामध्ये, भूमिकेमध्ये, वृत्तीने नंदीग्राम या अयोध्येच्या दक्षिणेला असलेल्या एका छोट्याशा गावात एक खड्डा खणून त्यामध्ये अखंड प्रभू रामचंद्रांचं चिंतन करत करत एक व्रतस्थ जीवन भरतजी जगत आहेत. अयोध्येचा प्रत्येक प्रश्न पादुकांना विचारून भरतजी त्याचं समाधान करत आहेत. शत्रुघ्नाकडे सर्व राजमहालातील आपल्या आप्त स्वकीयांची जबाबदारी भरतजींनी सोपवलेली आहे. असं हे भरतजींचं अत्यंत निर्मळ पावन चरित्र आपण श्री सद्गुरूंच्या कृपेने, गोस्वामीजींच्या कृपेने अत्यंत विस्तारपूर्वक गायला. आणि अशा या निर्मळ चरित्राच्या आधाराने या कलियुगात प्रभू रामचंद्रांना सन्मुख होण्याची एक संधी आम्हाला या भरत चरित्रातून प्राप्त झाली. तत्पश्चात एक आठवड्याभराचा विश्राम आपण घेतला. अनेकांनी या आठवड्याच्या विश्रामामध्ये देखील अनेक वेळा विचारले की कथा लवकर नाही का सुरू करता येणार. यातूनच सज्जनो आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या विषयी असलेलं हे प्रेम आणि या कथेची गोडी, त्याची उत्कटता हेच जणू काही मला जाणवत होतं. आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करतो. आपली ही श्रवण भक्ती अशीच वृद्धिंगत होत राहो आणि ज्या कारणासाठी म्हणून हा सर्व प्रपंच मांडला आहे त्याचं एकच प्रयोजन आहे की तुम्हा आम्हा प्रत्येकाला या भगवंताच्या चरणांची गोडी लागो, त्याच्या नामामध्ये आपलं मन रमो, त्याच्या सगुण कथा आपल्या कानाला अत्यंत प्रिय होत आणि आपल्या हृदय मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांचा नित्य निवास राहो. या एकाच ध्येयासाठी आपण धडपडत आहोत ना. अजूनही आम्हाला काय साधायचंय बरं. तेव्हा आजपासून आपण या अरण्यकांडातील तृतीय सोपान, ज्याला गोस्वामीजी सोपान म्हणतात, ज्याला वाल्मिकीजी कांड म्हणतात, अशा या अरण्यकांडाचा आपण अभ्यास करणार आहोत बरं. आजचा दिवस देखील परम पावन आहे, नारळी पौर्णिमा. आणि आजपासून आपल्या गोंदोल्यामध्ये गोपाळाष्टमीचा उत्सव देखील सुरू होतो. ज्या श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाची ही एक पूर्व चाहूल आहे, ज्याला आपण वनचारी म्हणतो, जो वनामध्ये विचरण करणारा आहे, अशा या श्रीकृष्णाचं जे वनामधल्या अत्यंत सुंदर लीला पुढील 8 दिवस ठिकठिकाणी गायला जातील, ज्या श्रीमद भागवतातील 10वा स्कंध अत्यंत आवडीने सर्वत्र सांगितला जाईल, अशा या गोपाळ कृष्णाला प्रिय असलेलं हे वन आणि त्या वनामध्येच त्याच्या पूर्वरूपामध्ये त्याने केलेल्या या लीला, हेच या अरण्यकांडामधून आपण सर्वजण जाणून घेणार आहोत. गोस्वामीजींनी एकंदर 7 सोपानांमध्ये हे रामचरित्र मानस लिहिलेलं आहे. त्यातील प्रथम 2 सोपान अर्थात बालकांड हे साधारणतः 361 दोह्यांचं होतं. त्यानंतर असलेलं अयोध्याकांड हे 326 दोह्यांचं होतं. परंतु यानंतर येणारे 3 सोपान जे आहेत, म्हणजे अर्थातच अरण्यकांड, किष्किंधाकांड आणि तत्पश्चात येणारं सुंदरकांड, हे मात्र अनुक्रमे 46,
30 आणि 60 एवढ्या अल्पसंख्येच्या दोह्यांच्या आधाराने गोस्वामीजींनी सांगून टाकलेलं आहे. दोह्याची संख्या कमी आहे याचा अर्थ ते कमी महत्वाचे आहेत हा आमच्यासारख्या सामान्यांचा भ्रम होऊ शकतो. परंतु ज्या अरण्यकांडाचं आपण चिंतन करायला सुरुवात केली आहे, ज्यामध्ये गोस्वामीजींनी 46 दोहे आपल्या समोर ठेवलेले आहेत, त्यामध्ये केवढा मोठा कथा विस्तार आहे याची जर मी आपणास यादी सांगितली तर आपण देखील अचंबित व्हाल की केवळ 46 दोह्यांमध्ये गोस्वामीजींनी एवढं मोठं चरित्र कशा पद्धतीने बांधलं असेल बरं. बघा, अरण्यकांड मुळात सुरुवात कुठून होतं तर प्रभू रामचंद्र असा विचार करतात की आता चित्रकूटावरती आपण बराच काळ राहिलेलो आहोत. साधारणतः त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासामधला 10-11 वर्षाचा काळ हा प्रभू रामचंद्रांनी चित्रकूटावरती व्यतीत केला आहे. आणि त्यामुळं अनेकांना प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याचं ठिकाण माहिती असल्यामुळं चित्रकूटावरती गर्दी होऊ लागली. तिथं जे मुनी तपस्वी आपली तपश्चर्या करत होते त्यांना या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा कोलाहल कदाचित त्यांच्या साधनेमध्ये प्रत्यय आणू शकेल. अशा विचाराने प्रभू रामचंद्र चित्रकूटाच्या या अत्यंत सुंदर अशा पर्णकुटीचा त्याग करून निबिड गहन अरण्यामध्ये प्रवेश करतात. इथंच या अरण्यकांडाची सुरुवात होते. अरण्यामध्ये प्रभू रामचंद्र प्रवेश करतात एका अत्यंत सुंदर अशा एकांत स्थानी. आणि त्या एकांतामध्ये प्रभू रामचंद्रांना सर्वप्रथम सीताजींचा शृंगार करत असताना ज्या पद्धतीने इंद्रपुत्र जयंत याच्या एका अघटित अशा वागण्याचा अनुभव येतो, त्या अनुभवातून अरण्यकांडाची कथा सुरू होते. या कथेच्या पश्चात प्रभू रामचंद्र अत्री मुनींच्या आश्रमामध्ये जातात. अत्री मुनी आणि प्रभू रामचंद्रांचा हा अत्यंत सुंदर संवाद, अत्री मुनींनी गायलेली अत्यंत प्रसिद्ध स्तुती, अनुसया मातेने पतिव्रतेचा सीता माऊलीला केलेला बोध, या आधाराने अत्री मुनींच्या आश्रमातला कथा विभाग गोस्वामीजी आपल्याला सांगतात. विराट राक्षसाच्या कथेची, वधाची कथा अरण्यकांडामध्ये अगदी एका चौपाईमध्ये ओझरती गोस्वामीजी आपल्याला सांगत जातात. आणि तिथून शरभंज मुनींच्या देह समर्पणाची एक अद्भुत कथा केवळ 2 दोह्यांमधून, परंतु ज्यामध्ये खूप मोठं आत्मनिवेदनाचं मर्म सामावलेलं आहे, अशा शरभंज मुनींची आत्मसमर्पणाची कथा गोस्वामीजी आपल्याला सांगतात. त्यानंतर सुरू होतो एक अत्यंत सुंदर असा सुतीक्ष्ण, हा जो अगस्ती मुनींचा शिष्य आहे त्याच्या प्रेम आराधनेच्या तपस्येची कथा. कशा पद्धतीने सुतीक्ष्णाला प्रेम समाधी प्रभू रामचंद्रांच्या आगमनाने लागते, अशा या सुतीक्ष्णाचं अत्यंत सुंदर चरित्र अरण्यकांडामध्ये अत्यंत विस्ताराने गोस्वामीजींनी गायलेलं आहे. आणि यामध्ये एक अत्यंत सुंदर गंमत आहे जी मी तुम्हाला आजच सांगून ठेवतो, त्यावरती तुम्ही चिंतन करा. बघा, आपल्याला शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की सद्गुरूच्या द्वारे शिष्याला रामाची भेट होते. परंतु इथं गंमत अशी आहे की सुतीक्ष्ण हा जो अगस्ती मुनींचा शिष्य आहे त्याला प्रभू रामचंद्र सर्वप्रथम भेट देतात. आणि त्यानंतर सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्रांना घेऊन अगस्ती मुनींच्या म्हणजे आपल्या सद्गुरूच्या आश्रमात जाऊन सांगतो की सद्गुरू प्रभू रामचंद्र आलेले आहेत. आणि ते ऐकताच अगस्ती मुनी जागेवरून धावत जाऊन प्रभू रामचंद्रांची भेट घेतात. अद्भुत चरित्र आहे. अगस्ती मुनींच्या पश्चात प्रभू रामचंद्र आणि अगस्तींचा संवाद हे अरण्यकांडाचे एक अत्यंत सुंदर वैभव आहे. अगस्ती मुनी प्रभू रामचंद्रांना दंडकारण्यामध्ये वास्तव्य करावं आणि त्या शापित भूमीला पावन करावं अशी प्रार्थना या अरण्यकांडात करतात. प्रभू रामचंद्र त्याप्रमाणे दंडकारण्यामध्ये जातात आणि तिथं मैत्री कुणाशी होते
जटायू नावाच्या एका गिधाडाशी प्रभू रामचंद्रांचं मैत्रीपूर्ण असं नातं गोस्वामीजी गातात. सुंदर पर्णकुटी बांधली जाते. प्रभू रामचंद्र या पर्णकुटीमध्ये एकदा विश्राम घेत असताना लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या जवळ येतात आणि काही आध्यात्मिक प्रश्नांची पृच्छा लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांच्या जवळ करतात. या आध्यात्मिक प्रश्नांच्या उत्तरातून साकार झालेली रामगीता हा अरण्यकांडाचा मेरुमणी आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत गहन अशी प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाशी केलेला हा अध्यात्म संवाद आपण लक्ष्मण गीता अयोध्याकांडामध्ये ऐकली. अरण्यकांडामध्ये आपल्याला रामगीता ऐकायला मिळणार आहे. असा हा अरण्यकांडामधला रामगीतेचा सुंदर प्रवास आणि तत्पश्चात शूर्पणखेचं आगमन होतं. शूर्पणखेची कथा अरण्यकांडामध्ये गोस्वामीजी गातात. कशा पद्धतीने शूर्पणखेचा दंभ लक्ष्मणजी तिचं कान आणि नाक कापून तिला रावणाकडे परत पाठवून तिचं दंभहरण करतात आणि तत्पश्चात शूर्पणखा रावणाकडे जाण्याच्या आधी आपल्या 2 भावांकडे जाते, खरदूषणाकडे. आणि त्यानंतर एक सुंदर विहंगम असं प्रभू रामचंद्रांचं शौर्य आपल्याला या खरदूषण वधाच्या लढाईमध्ये या अरण्यकांडामध्ये गोस्वामीजींनी अत्यंत उत्कटतेने गायलेलं आहे. त्या खरदूषण वधाची कथा ही देखील अरण्यकांडातच येते. त्यानंतर प्रभू रामचंद्र सीता माऊलीला विनंती करतात की आता मला माझा हा पुरुषार्थ करायचा आहे. या राक्षसांचा निपात करण्याचे हे जे मी वचन या सर्व साधू संतांना दिलेलं आहे. कारण प्रभू रामचंद्रांनी याच अरण्यामध्ये अनेक ऋषी मुनींच्या अस्थींचा ढीग जेव्हा पाहिला तेव्हा हात वरती करून प्रतिज्ञा केली की मी पृथ्वीला राक्षस विरहित करून टाकेन. अशा प्रभू रामचंद्रांनी मग आपल्या या पुरुषार्थासाठी सीता माऊलीला विनंती केली की तुझी प्रतिकृती तू मला दे आणि तुझं मूळ रूप तू अग्नीमध्ये समाविष्ट कर. अशा रीतीने सीता माऊली आपल्या मूळ मायेतून गुणमायेमध्ये येते आणि या गुणमाया रूपी सीता या दंडकारण्यामध्ये जेव्हा रावण आणि मारीच यांच्या आधाराने चाललेल्या या नाट्यामध्ये हा मारीच जेव्हा एका हरणाचं रूप घेऊन या दंडकारण्यात प्रवेश करतो तेव्हा या मारीचाच्या या रूपावरती मोहित झालेल्या या गुणमाया रूपी सीताजी प्रभू रामचंद्रांना विनंती करतात की मला या हरणाचं चर्म हवं आहे. आणि त्यासाठी त्याच्या शिकारीसाठी प्रभू रामचंद्र किती सुंदर पद्धतीने या मारीचाचा पाठलाग करतात. मारीचाच्या मनातल्या भावना हे देखील या अरण्यकांडाचं सौंदर्य आहे. त्याच वेळेला रावण खल करून ज्या पद्धतीने सीताजींच्या या दंडकारण्यातील कुटीमध्ये प्रवेश करतो, भिक्षेच्या निमित्ताने सीताजींना लक्ष्मण रेषेच्या बाहेर बोलवून घेतो आणि त्यांचं अपहरण करतो, ती कथा देखील अरण्यकांडातच आहे. सीताजी विलाप करत आकाश मार्गाने चाललेले असताना जटायूने केलेला पुरुषार्थ हे करुणामय चरित्र हे देखील अरण्यकांडाचे एक विलक्षण सौंदर्य आहे. जटायूने आपला केलेला हा सर्व पुरुषार्थ आणि तरी देखील रावणाला थांबवण्यामध्ये आलेल्या अपयशामध्ये देखील आपल्या स्वतःचे प्राण रोखून जटायू केवळ प्रभू रामचंद्रांची वाट पाहतोय. असा हा जटायू प्रभू रामचंद्रांचे जेव्हा चरण त्याला दिसतात तेव्हा कसा बसा आपला प्राण एकवटून सर्व समाचार प्रभू रामचंद्रांना सांगतो आणि प्रभू रामचंद्र त्याला कवेमध्ये घेऊन हृदयाशी लावून पुत्रवत प्रेम करत प्रभू रामचंद्र सजल नेत्रांनी जटायूचा हा देह त्याग कशा पद्धतीने करतात, कशा पद्धतीने एखाद्या आपल्या आप्त स्वकीयासारखा अंत्यसंस्कार एका गिधाडाचा या जटायूचा प्रभू रामचंद्र करतात. त्याचं विलक्षण चरित्र हे देखील अरण्यकांडातच आहे. तत्पश्चात प्रभू रामचंद्रांचा विलाप
प्रभू रामचंद्रांचं सीताजींच्या विरहामध्ये होत असलेलं हे लीला नाट्य ज्याला बालकांडामध्ये सतीजींनी पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आपल्या पत्नीच्या वियोगामध्ये सामान्य जनासारखा आलाप करणारा, विरह करणारा हा राजकुमार हे कुठलं ब्रह्म आहे, ज्याचा बोध केवळ महादेवाच्याच अंतरंगामध्ये होता. आणि त्याला पाहून सती संभ्रमित झालं. ते चरित्र, त्या विलापाचं चरित्र अरण्यकांडामध्ये आहे. आणि तिथून सुरू होतं ते म्हणजे प्रभू रामचंद्रांचं शबरीच्या आश्रमामधलं आगमन. माता शबरी, जी मातंग ऋषींची मानसकन्या, आपल्या गुरुच्या शब्दावरती विश्वास ठेवून प्रभू रामचंद्रांचा अत्यंत मनापासून जी वाट पाहती आपल्या आश्रमामध्ये, त्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रांचं आगमन, प्रभू रामचंद्रांचा तिने केलेला सत्कार आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांनी माता शबरीला सांगितलेली ही नवविधा भक्ती, हे अरण्यकांडाचं एक आणखीन सौंदर्य. माता शबरीचा योगाग्नीने तिने केलेला देहत्याग, त्याचं देखील सुंदर चरित्र गोस्वामीजी या अरण्यकांडात गातात. आणि योगाग्नीने आपला देह त्यागण्याच्या आधी ही भक्ती रूपिणी शबरी प्रभू रामचंद्रांना पुढील कार्याची दिशा देखील दाखवते. काय भक्ताचा अधिकार गोस्वामीजींनी गायलेला आहे. अशी माता शबरी प्रभू रामचंद्रांना सांगते की आपण पंपा सरोवराच्या पुढे जा, तिथं पंपा सरोवराजवळ आपली भेट सुग्रीवाशी होईल आणि तिथून आपल्या या कार्याला वेगळी दिशा मिळेल. असा हा भक्तीचा अधिकार असलेली माता शबरी, तिचं चरित्र हे अरण्यकांडातच आहे. आणि मग पंपा सरोवराचं सौंदर्य, त्याचं वैशिष्ट्य, तिथं प्रभू रामचंद्रांशी नारद मुनींचा झालेला संवाद. आणि या नारद मुनींच्या संवादातून प्रभू रामचंद्रांनी नारद मुनींना सांगितलेली भक्तीची रहस्य, संत आणि असंत यामधला फरक, हे सर्व काही या अरण्यकांडामध्ये अगदी खचून भरलेलं आहे. बघा, असा हा एवढा विलक्षण घडामोडीने भरलेला परंतु केवळ 46 दोह्यांमध्ये मांडलेला निबिड अरण्याचा प्रवास म्हणजे अरण्यकांड आहे. सज्जनो, आपण आतापर्यंत प्रत्येक दोह्याला दररोज अशा रूपाने चिंतन करत आलो, परंतु या अरण्याच्या वाटा अत्यंत मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. न जाणे कुठल्या सूत्रामध्ये कधी आपलं मन त्या तत्वामध्ये घेऊन आपल्याला या अरण्यामध्ये त्यांच्याच कृपेने फिरवून आणेल याचा काही पत्ता नाही. आणि त्यामुळं आपलं दररोजचं एक दोहा हे चिंतन कदाचित या कथेमध्ये विस्तारलं जाईल. किती विस्तारेल मला कल्पना नाही, कारण की हे सर्व काही करवून घेणारे ते आहेत. परंतु एक आहे की या अरण्यकांडाला आपल्याला नीट समजावून घेतलं पाहिजे. ज्याला जीवनामध्ये खरा परमार्थ करण्याची इच्छा आहे, ज्याला जीवनामध्ये खऱ्या रामाला भेटण्याची तळमळ आहे, त्याच्यासाठी अरण्यकांड हा या रामायणाचा प्राण आहे. बरं का, आता मी हे आतापर्यंत जे सांगितलं ते सर्व काही या चरित्रातला लौकिक भाग, जो आपण ग्रंथ वाचाल, दोहे वाचाल, त्याच्या खालचा अर्थ वाचाल, तुम्हाला प्रत्येकाला त्या कथेचा आनंद घेता येईल. प्रत्येकाने त्या चौपाया जरूर वाचाव्यात, हा माझा आपल्याला अत्यंत मनःपूर्व आग्रह राहीलच. परंतु गुरुकृपेने यामध्ये दडलेला जो परमार्थाचा भाग आहे तो देखील मी तुम्हाला आजच सांगतो, जेणेकरून तुमची चिंतनाची भूमिका, तुमची श्रवणाची भूमिका या अरण्यकांडाच्या दृष्टीने तयार झाली पाहिजे. जे मी सर्वप्रथम सूत्र आपल्याला सांगितलं की प्रभू रामचंद्र विचार करतात की इथं आता वास्तव्य करून खूप दिवस झाले, अनेक लोकांना आपलं हे स्थळ माहीत झालंय आणि त्यामुळं अनेक लोक इथं भेटायला येत आहेत. बघा, प्रभू रामचंद्र हे काही पोस्टल कार्ड नाहीये की जिथं आपण ऍड्रेस टाकावा आणि जाऊन पोहोचावं. प्रभू रामचंद्रांचं दर्शन इतकं सोपं नाही, इतकं सुगम नाही.
आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र विचार करतात की आपण आता या निबिड अरण्यामध्ये प्रवेश करावा, जिथं संपूर्ण एकांत असेल, जिथं कुठलाही कोलाहल नसेल, जिथं आपल्याला सर्व प्रकाराने जे तपस्येमध्ये अत्यंत लिप्त आहेत अशा साधू संतांची भेट होईल. आणि हो, त्याचबरोबर या वनामध्ये दडलेल्या वेगवेगळ्या राक्षसांचा देखील आपल्याला निपात करता येईल. सज्जनो, मी आपल्याला प्रत्येक वेळेला कथेच्या आधी साष्टांग प्रणिपात करताना एक गोष्ट म्हणतो की आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास, हे आपलं हृदय म्हणजेच अरण्य आहे बरं का, लक्षात घ्या. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्याप्रमाणे हे सर्व काही ठीक आहे. ही निरूपण म्हणा, हे ग्रंथ वाचन म्हणा, हा लौकिक म्हणा, तुम्ही किती छान सांगता म्हणा, या सर्व गोष्टी या एका बाजूला आहेत. परंतु जर या रवींद्र पाठकला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर त्यासाठी एकच गोष्ट आहे, जे माझे श्री महाराज आपल्याला सांगतात की जगाकडे पाठ केल्याशिवाय परमार्थाची प्राप्ती होऊ शकत नाही. अरण्यकांड म्हणजे काय आहे? संपूर्ण लौकिकाची प्रभू रामचंद्राने त्याग केलेला आहे. आता लोक देखील नको, अयोध्येची मोहमाया तर सोडली, आपल्या भावंडांचं आप्तस्वकीयांच्या प्रेमाचा धागा देखील दूर केला. आणि आता या चित्रकूटावरती कोणीतरी प्रभू रामचंद्रांच्या रूपाने विभूती आहे आणि त्यामुळं उसळणाऱ्या जनसागरातून निर्माण झालेल्या लौकिकाला देखील प्रभू रामचंद्रांनी त्यागलं आणि ते स्वतः या निबिड अरण्यामध्ये गुप्त होऊन गेले. प्रभू रामचंद्र या अरण्यामध्ये अशाच पद्धतीने आहेत आणि त्यांची भेट त्यांनाच होते जे देखील आपल्या अंतरंगातल्या आत्मारामाशीच निमग्न आहेत, जे आपल्या अंतरंगामध्ये या सर्व लौकिकाचा त्याग करून केवळ त्याच्या स्मरणामध्ये आहेत. अशा तपस्वींच्या समोर हा आत्माराम हृदयामध्ये प्रगटतो. प्रभू रामचंद्रांचं दर्शन म्हणजे मूर्तीमधून सगुण रूपानेच तो धनुर्धारी आपल्या समोर यावा, हा अट्टाहास असणं हे देखील आमचं अज्ञानच आहे बरं. तो देईल तसंही दर्शन देऊ शकतो, त्याला अशक्य काही नाही. परंतु खरं दर्शन प्रभू रामचंद्रांचं आहे ते आपल्या अंतरंगामध्ये, ते स्वरूपाचं दर्शन आहे. मी कोण, देव कोण, या प्रश्नाचं उत्तर तिथं आहे. आणि जो अशा आपल्या साधनेमध्ये इतका आतमध्ये या निबिड अरण्यामध्ये दडलेला आहे, त्याच्या आश्रमामध्ये औचितपणे प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मण येऊन दाखल होत आहेत. ना कुठला निरोप, ना कुठलं पत्र. जो साधनेमध्ये अशा आपल्या आत 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 निमग्न आहे, त्याच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र असे स्वाभाविकपणे प्रगट होतात. हे अरण्यकांडामधलं अत्यंत महत्वाचं गुह्य रहस्य आहे. आणि त्यामुळे शरभंज काय, सुतीक्ष्ण काय, अगस्त्य मुनी काय, माता शबरी काय, जे अशा रीतीने प्रभू रामचंद्रांशीच केवळ संपूर्णपणे लिप्त आहेत, यांच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य हे साधकाच्या पुरुषार्थाचं लक्षण, हे अरण्यकांडाचा प्राण आहे. दुसरी गोष्ट अरण्यकांडामध्ये आपल्याला कळाली पाहिजे की प्रभू रामचंद्रांचा खरा पुरुषार्थच या अरण्यामध्ये उमललेला आहे. जे प्रभू रामचंद्र अत्यंत संकोची भूमिकेतून अयोध्या कांडात प्रत्येक गोष्ट बोलतायत, अत्यंत संयमित शब्दामध्ये बोलतायत, जे आपल्या स्वतःच्या स्वरूपाला उघड करत नाहीत. आपण देखील बघितलं ना की वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा वाल्मिकी मुनी प्रभू रामचंद्रांना म्हणतात की तू कुठं नाहीस ते स्थान मला दाखव, म्हणजे तू कुठं राहावं हे मी तुला सांगेन, त्यावरती अत्यंत संकोचाने गौप्यस्फोट होईल म्हणून जे प्रभू रामचंद्र संकोचाने विनयाने वाल्मिकी ऋषींच्याकडे पाहतात. जे मिथिला नगरीमध्ये राजा जनक जेव्हा विश्वामित्रांना विचारतोय की हे प्रत्यक्ष नर नारायण आहेत का दोघं, हे कोण आहेत, का ब्रह्मच युगल रूप धारण करून आलंय, त्यावेळेला देखील विश्वामित्रांच्याकडे स्मित हास्य करून
प्रभू रामचंद्र आपल्या स्वरूपाचा हा होणारा गौप्यस्फोट थांबवतात, परंतु अरण्यामध्ये मात्र प्रभू रामचंद्र हे जसे आहेत तसे प्रगट झालेले आहेत. इथं प्रभू रामचंद्र आपल्या संकोची भावनेला अगदी काही क्षणच आपल्याला दिसतील, अन्यथा प्रभू रामचंद्र ज्या ज्या ठिकाणी संवाद करतायत त्या त्या ठिकाणी आपण स्वतः ब्रह्मस्वरूपच आहोत, ह्या ब्रह्मस्वरूपाने केवळ हा देह धारण केलेला आहे याची आपल्याला स्पष्ट अनुभूती या अरण्यामध्ये देतात. अर्थ काय आहे? सगुणातून निर्गुणापर्यंत जाण्यासाठी वाटेमध्ये हे अरण्य प्रत्येकालाच पार करावं लागतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, जेव्हा वासना तरुण आहेत, जेव्हा इच्छाशक्ती तरुण आहेत, आता काही करायचं राहिलं नाही म्हणून एकांत, हा अरण्य समर्थांना अभिप्रेत नाही. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही सर्व पुरुषार्थ करत असता, सर्व प्रकारची कर्तव्य करत असता आणि तरी देखील मनाने मात्र तुम्ही अरण्यामध्ये निवास करताय, समर्थांचं जे वाङ्मय आहे ना त्याला आपण खरा अजूनही नीट न्याय देऊ शकलो नाही. सज्जनो, समर्थांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला एवढा मोठा गर्भितार्थ सांगून ठेवलेला आहे. नको वासना विषयी वृत्ती रूपे. विषयाची वासना कुठं नकोय? पदार्थाशी असो किंवा नसो तो भाग वेगळा आहे, परंतु मुख्यतः तुमच्या वृत्तीमध्ये ती वासना नसली पाहिजे. अरण्य सेवन म्हणजे तुम्ही सगळं काही घरदार सोडून अरण्यामध्ये जावं, हा लौकिक अर्थ फार संकुचित आहे हो. ज्याला परमार्थ करायचा आहे, श्री महाराजांच्या भाषेमध्ये सांगायला जावं तर वाणी रूपामध्ये श्री महाराज म्हणतात की आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखं राहावं. प्रत्येक गोष्टीकडे पाहताना आपल्याला याची खरंच गरज आहे का? हा संकोच मनामध्ये ठेवून आपल्या या सर्व प्रकारच्या असलेल्या विषय वासनांना संकुचित करून जो जीवन भगवंताच्या प्राप्तीसाठी झिजू शकतो तेच प्रपंचामधलं अरण्य आहे. जोपर्यंत परमार्थ हा प्रपंचाच्या अनुकूलतेसाठी आहे, अजूनही समजा अरण्यामध्ये प्रवेशच झाला नाही. एक अत्यंत मनाला आलेलं मखमली वैराग्य, मी तीक्ष्ण वैराग्य म्हणणार नाही, नको, बस आता नको. मनाला येणारी ही एक तृप्ततेतून निर्माण झालेलं वैराग्य, हे अरण्याचं जीवनामधलं स्वरूप आहे. आणि जर तुम्हाला खरंच राम हवा असेल ना सज्जनो, तर जीवनामध्ये या अरण्यात तुम्हाला प्रवेश करावाच लागतो. आणि तो जितक्या आयुष्याच्या पूर्वार्धात कराल, जितका तारुण्य काळामध्ये तुम्ही जेव्हा या वासना सर्व प्रकाराने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात, त्यावेळेला जेव्हा तुम्ही अरण्यामध्ये प्रवेश कराल, तितकी स्वाभाविकता आहे की तुम्ही या अरण्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्याल. अन्यथा ज्याप्रमाणे अनेक ऋषी मुनींच्या अस्थी तिथं पडलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आम्ही देखील या अरण्याला पूर्ण करण्याच्या आधीच हा देह कदाचित त्यागून बसतो. हे मानसिक अरण्य आहे. आणि या अरण्याची आवड सर्वप्रथम आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. अरण्य याचा अर्थ एकांत. अनेकांना आजच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये सैरभैर व्हायल्यासारखं होतं. काय करावं काही कळत नाही, कारण एकांत पचवण्याचीच आमची मुळी कुठं वृत्ती नाही. एक प्रकारे परमार्थाची आपल्या अंतरंगामध्ये ही एक अत्यंत सुंदर भगवंताने दिलेली घटिका आहे की आपण आपल्या आत स्वतःशी एकटे एकांतामध्ये किती काळ राहू शकतो याची आपणच आपली परीक्षा या काळामध्ये घेऊ शकतो. आणि मग अशा एकांतामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये असलेले
वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस दिसू लागतात. मग आपल्याला दिसतो की जयंतासारखा कावेवाचपणा देखील आपल्यामध्ये आहे. विराधासारखा एक बळकट राक्षस आपल्या आतमध्ये आहे. खरदूषणासारखे अनंत सैन्य या चिदाकाशामध्ये या आत्मारामाच्या भोवती घुटमळत आहेत. या शूर्पणखेसारखा दंभ देखील आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आपल्याच जीवनामध्ये आम्हाला सर्व प्रकारच्या राक्षसांचं दर्शन देखील तेव्हाच होतं जेव्हा आपण जीवनाच्या अरण्यामध्ये प्रवेश करतो. अन्यथा बाहेरून तर सर्व काही छानच आहे हो, सर्व काही उत्तमच आहे. त्यामुळे सज्जनो, अरण्यकांड हे परमार्थामध्ये ज्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं आहे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं सोपान आहे. या सोपानातून आपल्याला प्रभू रामचंद्र भक्तीची सर्व रहस्य सांगणार आहेत आणि स्वतःच्या मुखातून सांगणार आहेत. ज्याप्रमाणे गोपाळ कृष्णाने गीता प्रत्यक्ष स्वतःच्या मुखाने अर्जुनाला सांगितली, ते सद्भाग्य या अरण्यकांडामध्ये अनेक संतांना मिळालंय. सुतीक्ष्णाला मिळालंय, अगस्तींना मिळालंय, शर्भंज मुनींना मिळाले, लक्ष्मणाला मिळालंय, माता शबरीला मिळालंय, नारद मुनींना मिळालंय, जिथं प्रत्यक्ष या ब्रह्माने सदुपदेश प्रत्येकाला केलेला आहे. ही प्रत्यक्ष भगवंताची वाणी. आणि त्यामुळं बऱ्याचदा खरदूषण लढाईमध्ये देखील आपण बघाल की सीता आणि लक्ष्मण अवाक होऊन प्रभू रामचंद्राकडे पाहतायत की अरे हाच तो आपला राम आहे का? ज्या सौंदर्याने नटलेला राम ज्या पद्धतीने खरदूषणाशी लढाई करतोय आणि गुहेमध्ये बसून सीताजी आणि लक्ष्मण ज्या पद्धतीने रामाकडे पाहतायत, समर्थांची आठवण येते. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊ निपाहे, अवज्ञा कदा हो यदर्थीन कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. असं हे मनाला या राघवाच्या घरामध्ये वस्ती करायला लावणारं हे अरण्यकांड आहे. ही अरण्यकांडाची आज पूर्वपीठिका आपल्या समोर ठेवली. मला वाटतं की ही भूमिका आपण नीट समजून घेतल्याशिवाय जर आपण या सोपानामध्ये प्रवेश केला तर कदाचित आपलं पर्यटन घडून येईल. परंतु परमार्थामध्ये जर काही प्राप्त करायचं असेल तर यामधला हा सूत्रबोध आपण आपल्या मनामध्ये ठेवावा. अशा या जीवनाच्या मंगलमय अरण्यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या उद्याच्या कथानकापासून आपण या अरण्यकांडाच्या प्रथम श्लोकाचं पहिल्यांदा चिंतन करूयात. सर्वप्रथम हे 3 श्लोक नीट समजून घेऊयात आणि तत्पश्चात त्यातील उर्वरित चौपायांचं चिंतन आपण 3ऱ्या टप्प्यापासून सुरू करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.